डॉक्टरांनी केलेल्या 2025च्या नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलंय की वयाच्या 60 नंतर 70% वृद्धांना झोपेच्या समस्या आजकाल येऊ लागल्यात आणि जर ही झोपेची समस्या तुम्ही वेळेवर जर थांबवली नाही तर पुढे जाऊन तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका दुप्पट वाढतो। रात्री 2 वाजता 3 वाजता अचानक जाग येते आणि परत झोपच लागत नाही। जर ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला पुढे मोठा धोका येऊ शकतो। त्यामुळे आज आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांनी सांगितलेले असे 2 घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत। जर तुम्ही आजच हे 2 घरगुती उपाय केले तर तुम्हाला आजपासून 8 तासांची गाढ झोप लागायला मदत होईल। आजच पहिल्या दिवशी हा उपाय तुम्ही आत्ता करायचा। डॉक्टरांच्या संशोधनामध्ये असं समोर आलंय की 60 वयानंतर प्रत्येक व्यक्ती निद्रानाशाचा बळी पडतो, म्हणजेच रात्री त्या व्यक्तीला झोपच लागत नाही। भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोप न येण्याचं सर्वात मोठं कारण त्या ठिकाणी डॉक्टरांनी शोधून काढलंय ते म्हणजे तुमच्या शरीरातील मेलाटोनिनची कमतरता आणि रक्तातील साखरेचं असंतुलन। यामुळे तुम्हाला रात्री झोपच लागत नाही। जर झोप लागली तर लगेच त्या ठिकाणी तुम्हाला जाग येऊ लागते। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांनी सांगितलेले असे 2 घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याला एक रुपया सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही। हे उपाय तुम्ही आजच केले तर रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित होते, शरीराला आराम मिळतो, मन प्रसन्न होतं आणि मेलाटोनिनची पातळी संतुलित करतं। पण या गोष्टी कोणकोणत्या आहेत, त्या गोष्टींचं नाव काय आहे, नेमका कोणता उपाय करायचा आणि आता हे उपाय करण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत, नेमकं कुठं मिळणार आहेत, कसं घ्यावं, कधी घ्यावं, किती घ्यावं, कोणत्या वेळेत घ्यावं, आज आपण प्रत्येक उपायांचं अनुकरण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत। आता उपाय क्रमांक 1, जर तुम्ही व्यवस्थित आम्ही सांगतोय त्याप्रमाणे केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 8 तासांची गाढ झोप 100% लागणार आहे। या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर झोपण्यापूर्वी हा उपाय पहिला केला तर तुम्हाला रात्रीच्या झोपेमध्ये त्या ठिकाणी कधीसुद्धा झोपमोड होणार नाही, म्हणजे तुम्हाला रात्री कधीसुद्धा जाग येणार नाही। तुमचे डोळे वारंवार जर उघडत असतील तर लगेच तुम्हाला थकवा जर जात नसेल, शरीरात साखरेचं संतुलन, हार्मोन्सचं जर गोंधळ सुरू असल्याचं लक्षण त्या ठिकाणी सुरू असेल तर तुम्हाला रात्री अजिबात त्या ठिकाणी 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत डोळ्यांना झोपत येत नसेल तर सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेत असाल आणि त्यासाठी भयंकर धोका डॉक्टरांनी आता 2025च्या नवीन संशोधनामध्ये सांगितलाय। प्रत्येक वेळी झोपेच्या गोळ्या जर तुम्ही घेतला तर मेंदूच्या नसा तुमच्या हळूहळू सुन्न होऊ लागतात। यामुळे आता तुमच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता देखील दाट असते। त्यामुळे तुम्हाला पहिला उपाय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुचवलाय। तुम्ही हा उपाय केला तर 8 तासांची गाढ झोप तुम्हाला 100% मिळेल आणि यामधील 2 उपाय सांगण्यात आलेत। दुसरा उपाय जर तुम्ही आजच केला तर तो सुद्धा तुम्हाला 8 तासांची गाढ झोप या ठिकाणी देणार आहे। शरीरामध्ये थकवा जी आहे, कमजोरी आहे, यापासून सुद्धा तुम्हाला आता लगेच आराम मिळणार आहे, मन एकदम शांत होणार आहे, तुम्हाला प्रसन्न वाटायला लागणार आहे। हे 2 कोणकोणते उपाय करायचे आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ पाहणाऱ्या मित्रांना या वस्तू समजणार नाही, या वापरायच्या कशा, किती याचं प्रमाण आहे हे तुम्हाला समजणार नाही। आता तुम्ही त्यासाठी लक्ष देऊन बघाच। या ठिकाणी आपण 8 तासांची गाढ झोप लागावी म्हणून कोणते उपाय करणार आहोत ते पाहणारच आहोत, परंतु त्याआधी तुम्हाला झोप नेमकं रात्री अचानक जाग का येते, झोप तुम्हाला का लागत नाही, तुमचं खाण्याचं प्रमाण चुकतंय का, नेमकं कारण काय आहे, डॉक्टरांनी सांगितलेली कारण एकदा आपण समजून घेऊया आणि त्यानंतर कोणते उपाय करायचे ते समजून घेऊया। झोप न येण्याची 3 ते 4 कारणं या ठिकाणी असू शकतात। तुम्हाला कोणकोणतं कारण लागू होते, कोणत्या चुका तुम्ही करत आहात ते तुम्ही आता पुढील 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं। आपण झोप न येण्याची कारणं डॉक्टरांनी जी सांगितली ती एकदा या ठिकाणी समजून घेऊया। आता आजकाल 60 वयानंतर लोक तणावाखाली राहतात। माझा मुलगा सांभाळेल का नाही, माझी मुलगी माझ्याकडे येईल का नाही, माझा मुलगा लग्न झाल्यानंतर मला सांभाळेल का नाही, हे सर्व उपाय या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये घुमत असतात। तुमच्या डोक्यामध्ये हे जे विचार घुमत असतील, तुमच्या डोक्यामध्ये ताणतणाव येतो, माझं पुढं कसं होणार, तुमची वयाची 60 वर्ष असू द्या, 70 असू द्या किंवा 80 असू द्या, जर तुमच्या मनामध्ये हा गोंधळ सुरू असेल की माझं पुढं कसं होणार, वय वाढत चाललंय, माझ्या पायामध्ये ताकद नाही, माझ्या शरीरामध्ये ताकद उरली नाही, माझं पुढं कसं होणार, हा जर विचार तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला डोक्यामध्ये भ्रम तयार होतो, एक चक्र तयार होतं आणि यामुळे टेन्शन येत असतं। त्यामुळे तुमची झोपेची समस्या वाढू शकते। आता त्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, जर तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल, आता सध्याला तुम्ही जो मोबाईल बघताय तर तो मोबाईलचा अतिवापर अनेकांना बेडवर रात्री 2 वाजेपर्यंत चालवण्याची सवय असते। पण डॉक्टरांनी आता नवीन संशोधन केलंय। त्या नवीन संशोधनामध्ये असं समोर आलंय की तुमच्या झोपेवर परिणाम करण्याचं काम हा मोबाईल करतोय। त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्या ठिकाणी डॉक्टरांनी तुम्हाला एक वेळ सांगितली आहे
आणि किती तास मोबाईल वापरावा हे सुद्धा वयाच्या 60 नंतर डॉक्टरांनी सांगितलंय। त्यामुळे किती तास तुम्ही मोबाईल वापरला पाहिजे बघा, या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलंय जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागावी असं वाटत असेल तर तुम्ही फक्त 2 तास मोबाईल वापरला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल तुम्ही हातामध्ये धरत असताना तुमचं अंतर त्या ठिकाणी कमीत कमी फुटाच्या पुढे पाहिजे। काही जण ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाहीत, त्यामुळे ते काय करतात, व्यवस्थित दिसावं यासाठी अगदी वित्तीच्या अंतरावर त्या ठिकाणी मोबाईल डोळ्यासमोर नेतात आणि त्या मोबाईलची जी किरणं असतात ती सरळ डोळ्यामध्ये शिरतात। यामुळे आता नवीन संशोधनामध्ये असं समोर आलंय, डोळ्याच्या मोबाईलची जी किरणं असतात ती समोर येत असतात, त्यामुळं घुसल्यामुळं या ठिकाणी झोपेवर मोठा परिणाम होतो। त्यामुळे कारण लक्षात ठेवा, आपण 8 तासांची गाढ झोप लागण्यासाठी उपाय बघणार आहोत। ते उपाय कोणकोणते आहेत ते तुम्ही लक्ष देऊन बघायचे। 2 उपाय जर तुम्ही केले तर 100% आजच तुम्हाला 8 तासांची गाढ झोप या ठिकाणी लागणार आहे। पण तत्पूर्वी आपण झोप न लागण्याचं तिसरं कारण या ठिकाणी बघणार आहोत, ते म्हणजे लक्षात ठेवा, ताबडतोब खाणे आणि झोपणं। काही ज्येष्ठ नागरिकांना सवय असते की जेवल्यानंतर लगेचच अंथरूण पकडून झोपायचं, त्यामुळे सुद्धा तुमच्या झोपेवर या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। जर तुम्ही हे झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर यामागचं कारण झोपण्यापूर्वी लगेच खाणं असू शकतं। आता अशा वेळी झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण करा, त्यामुळे चांगली झोप तुम्हाला हवी असेल तर जेवल्यानंतर शतपावली करा। शतपावली म्हणजे काय, तर तुम्ही जेवल्यानंतर 100 पावलं किमान चालली पाहिजे। जर तुम्ही जेवलेला पोटामध्ये आहे असंच जर गच्च बसलं तर ते पुन्हा व्यवस्थित पचन न झालं तर झोपेवर याचा मोठा परिणाम होतो, असं डॉक्टरांनी आता संशोधनामध्ये शोधून काढलंय। तिसरं कारण आलं लक्षात बघा, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी जेवल्यानंतर कमीत कमी 100 पावलं चालली पाहिजेत, जेणेकरून तुमच्या पोटातील जे अन्न आहे ते व्यवस्थित इकडे तिकडे हालेल आणि त्याचं पचन व्यवस्थित होईल। तुम्हाला आता असा पदार्थ सांगणार आहे ज्याचा उपाय तुम्ही करून आता या ठिकाणी 8 तासांची गाढ झोप घेऊ शकता। त्यामुळे पुढील 2 मिनिटं आता लक्ष देऊन बघा। या ठिकाणी 2025च्या त्या ठिकाणी जानेवारीपासून आत्ताच्या महिन्यापर्यंत एक नवीन संशोधन डॉक्टरांनी केलंय। ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वयाच्या पुढील लोकांना 70% लोकांना झोपच नाहीये। त्याचं कारण म्हणजे जास्त वेळ मोबाईल वापरतात, आपली मुलं सांभाळतात का नाही यावर जास्त विचार करतात, म्हातारपणामध्ये आपलं कसं होईल यावर ते जास्त विचार करतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ताबडतोब झोपतात आणि लगेच झोपतात, कारण वृद्धांना त्या ठिकाणी झोप न येण्याच्या कारणाला कारणीभूत ठरतं। मग आता तुम्हाला 1 रुपया पण खर्च न करता कोणते उपाय करायचे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी 8 तासांची गाढ झोप होईल, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं। पहिला उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या शरीरामध्ये जे इन्सुलिनमुळे तुमची झोप मंदावते, तुम्हाला झोप येत नाही, लगेच शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता पहिल्या उपायामुळे सुधारायला सुरुवात होईल। रक्तातील साखरेचं संतुलन त्या ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात होईल, ज्या ठिकाणी तुमचा हार्मोन्स जे आहे तो प्रवाह सुरळीत होईल। आपल्या झोपेच्या चक्रावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पहिला उपाय करणार आहे, स्नायूंच्या शरीरांना आराम देण्याचं काम करणार आहे। पहिला उपाय त्या ठिकाणी डॉक्टरांनी सुचवलाय तो म्हणजे दालचिनी। आता दालचिनी म्हणल्यावर तुम्ही पहिला कधीतरी दालचिनी झोपेच्या समस्येवर ऐकलं असणार, परंतु दालचिनी कशा प्रकारे वापर करायचा हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही। आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला पदार्थ सांगितलाय, दालचिनी अजून दुसरा पदार्थ सांगणार आहे, परंतु व्यवस्थित कसं वापरायचं जेणेकरून 8 तासांची गाढ झोप येईल हे तुम्हाला आता सांगते पहा। आता पहिला पदार्थ या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय दालचिनी। रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कधी दालचिनीचा पाणी पिण्याचा विचार केलाय का? आतापर्यंत तुम्ही कधीच केला नसेल। दालचिनी ही तुमच्या शरीरासाठी झोपेसाठी योग्य रीतीनं त्या ठिकाणी मांडली जाते। शांत झोप आतापर्यंत तुम्हाला कधीच लागली नाही। आज व्हिडिओच्या माध्यमातून ही दालचिनी नेमकं कशी वापरायची, किती प्रमाणात वापरायची ते अजून एक पदार्थ सांगणार आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला खरंच झोपेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता इथं लक्ष देऊन बघा कसं करायचं आहे ते। तो पदार्थ आता दालचिनी मंद आचेवरती तुम्हाला काय करायचं आहे, 1 वाफ पाणी आणि पातेल्यामध्ये घ्यायचं आणि तुमच्या गॅसमध्ये काय करायचं आहे, ते कप पाणी त्या ठिकाणी उकळवायला सुरुवात करायची आहे। त्यात 1 छोटी दालचिनीची काडी तुम्हाला घ्यायची आहे, अर्धा चमचा दालचिनीची काडी घ्या, तुमच्या दालचिनीची पावडर सुद्धा चालेल किंवा दालचिनीची काडी चालेल। तुमच्याकडे पावडर असेल तर अर्धा चमचा पावडर घ्या, जर तुमच्याकडे दालचिनीची काडी असेल तर 1 काडी तुम्ही टाकायची आणि तुम्हाला मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं त्या ठिकाणी उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या दालचिनीमधील पोषक घटक पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळतील। थोडंसं कोमट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटं हळूहळू प्यायला
तुम्ही सुरुवात करायची आहे. म्हणजे बघा त्या ठिकाणी कसं प्यायचं. रात्री झोपायच्या आधी 30 मिनिटं तुम्हाला दालचिनीचं पाणी ह्या ठिकाणी व्यवस्थित ग्लासमध्ये काढून प्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही मध किंवा साखर अजिबात घालू नका, कारण ते रक्तातील साखर तुमची खराब करू शकतं. तुम्हाला साखर किंवा इतर पदार्थ अजिबात घालायचे नाही. त्या ठिकाणी तुम्हाला कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे जेणेकरून ते पिण्यास चांगलं राहील. आता फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघा. या ठिकाणी तुम्हाला 8 तासांची गाढ झोप लागण्यासाठी पहिला पदार्थ सांगितलाय दालचिनी. आता दालचिनीचं काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, दालचिनी तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यामध्ये 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. आता या दालचिनीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळी मिरी उकळून घ्या. काळी मिरीमध्ये ट्रायपिन नावाचं घटक असतं जे दालचिनीचं शोषण वाढवतं. याचा अर्थ परिणाम जलद होईल. महत्त्वाची टीप अशी आहे ती म्हणजे तुम्हाला अल्सर, पोट किंवा आम्लतेची समस्या असेल तर ते रिकाम्या पोटी घेऊ नका. प्रथम काहीतरी तुम्ही जेवण करा, नंतर दालचिनीचं पाणी प्या. जर तुम्हाला दिवसभर थकवा, आळस, डोक्यात त्या ठिकाणी जडपणा वाटत असेल, तुमच्यासाठी आता पुढील उपाय आम्ही या ठिकाणी सुचवू शकतो. दालचिनी बरोबर एक फळ सुद्धा या ठिकाणी खायचं आहे. कोणतं फळ आहे ते त्या ठिकाणी लक्ष देऊन बघा. आता तुम्ही दालचिनी आणि केळीचं मिश्रण घेता तेव्हा तुम्हाला एक शरीराला वेगळी आणि दोन्ही दिशांची झोप त्या ठिकाणी मिळू शकतात. दालचिनी आणि केळीचं मिश्रण घेता तेव्हा तुम्हा शरीराला एक वेगळी दोन्ही दिशांची झोप त्या ठिकाणी मिळतात. मेंदू लगेच त्या ठिकाणी तुम्हाला झोपण्याचे संकेत देतो. स्नायूंकडून आणि मेंदूंकडून झोपण्याचे संकेत त्या ठिकाणी मेंदू देऊ शकतो. मग आता हे कसं वापरायचं तर बघा. पिकलेला एक केळ घ्यायचा आहे. जास्त पिकलेला अजिबात नसावं याची तुम्ही खात्री करायची आहे. जास्त गोडपणा रक्तातील साखर वाढवू शकतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं अर्धा पिकलेला केळ त्या ठिकाणी घ्यायचा आहे. थोडंसं सोलून त्याच ठिकाणी तुम्हाला मऊ करायचं आणि त्याचे जे तुकडे आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, त्या चिमूटभर त्या ठिकाणी दालचिनीची पावडर त्या ठिकाणी केळावर शिंपडायचं. बाजारातून बनावट दालचिनी पावडर घेऊ नका, त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी शुद्ध दालचिनी तुमच्या जवळच्या दुकानातून आणायचं. थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, पाणी गरम करायचं आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दालचिनीची केळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे झोपेची त्या ठिकाणची समस्या दूर करू शकता. सगळ्यात महत्त्वाची टिप्स, आता तुम्हाला तुमच्या वयानुसार कोणता आजार आहे हे अद्याप आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे जवळच्या डॉक्टरांना विचारा आणि मगच हे उपाय करा. कारण तुमचं वय 70 असू शकतं, 60 असू शकतं, 80 असू शकतं. त्यामुळे तुम्ही कधी काय करायचं, तुमच्या फॅमिली डॉक्टरांना एकदा विचारा आणि मगच हा उपाय करा. कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला कोणकोणता वेगवेगळा आजार असू शकतो. प्रत्येक आजारावरती उपाय त्या ठिकाणी काम करू शकतात, काही वेळा त्या ठिकाणी करू शकत नाहीत. त्यामुळे फॅमिली डॉक्टरांना विचारा आणि मगच हा उपाय सुरू करा. आता अशा प्रकारच्या आरोग्यविषयक टिप्स पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.